उद्धव ठाकरेंनी 48 जागा सांगितल्या। या संपूर्ण देशात महाविकास आघाडीची आकडेवारी त्यांनी सांगितली। उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्राबाहेर किंबहुना मुंबई कोकणाच्या बाहेर निवडणुकीसाठी सभेला कोणीही येत नाही। उद्धव ठाकरे काय म्हणतात याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही। या देशात लोकशाही खऱ्या मार्गाने चालवण्याचं काम, देशाच्या विकासाचं काम हे नरेंद्र मोदी करत आहेत। जनता जो आम्हाला प्रतिसाद देत आहे त्यात अबकी 400 पार का नारा हा आमचा निश्चित आहे। पहिल्या टप्प्यातील मतदानात 95% ठिकाणी विजय हा भाजपचा होणार आहे। येणाऱ्या काळातील दुसरा टप्पा, तिसरा आणि चौथ्या टप्प्याचं या सर्व टप्प्यात मतदानाची टक्केवारी निश्चितपणे वाढलेली असेल। एक लोकशाहीचा उत्सव म्हणून सर्वांनी या मतदानात सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो। मला वाटतं की उद्धव ठाकरेंनी 48 जागा ज्या सांगितल्या या संपूर्ण देशातील महाविकास आघाडीची आकडेवारी त्यांनी सांगितली। त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या बाहेर किंबहुना मुंबई कोकणाच्या बाहेर कुठल्या ठिकाणी निवडणुकीसाठी कोणीही येत नाही, सभेला कोणी येत नाही। उद्धव ठाकरे काय म्हणतात ह्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही। या देशामध्ये लोकशाही खऱ्या मार्गाने चालवण्याचं काम, संविधानाच्या मार्गाने चालवण्याचं काम, देशाच्या विकासाचं काम हे माननीय मोदीजी करतायत आणि जनता जी प्रतिसाद देते त्यामध्ये अबकी बार 404 पार हा नारा आमचा निश्चित आहे। पहिल्या टप्प्याच्या मतदानामध्ये 95% ठिकाणी विजय हा भारतीय जनता पार्टीचा होणार आहे। येणाऱ्या काळामधले दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26ला, तिसऱ्या टप्प्याचं मतदान 7ला, चौथ्या टप्प्याचं 12ला, पाचव्या टप्प्याचं 20ला, मग 27ला आणि 2ला या सर्व टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी निश्चितपणे वाढलेली असेल। एक संविधान म्हणून, कार्यकर्ता म्हणून, लोकशाहीचा उत्सव म्हणून सर्वांनी या मतदानामध्ये सहभागी व्हावं हे आपल्या माध्यमातून मी तमाम मतदार जनतेला आवाहन करतो, विनंती करतो आणि अशा पद्धतीत ह्या मतदानाचा टक्का वाढवून अबकी बार 400 पार हा निश्चितपणे आम्ही